नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। तर मित्रांनो, अहंकार हा माणसाचा फार मोठा शत्रू। आजकाल प्रत्येक व्यक्ती अहंकार व्याप्त दिसतो। कुणाला कर्तृत्वाचा अहंकार असतो, तर कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, तर कुणाला पदाचा, तर कुणाला सत्तेचा अहंकार। अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते। अहंकाराची जाणीव त्या व्यक्तीला बरेचदा नसते, पण इतरांना ती जाणवते। या अहंकार रूपी शत्रूला आपल्या मनातून जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोड कौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खत पाणी घालून वाढवतो, जोपासतो। मात्र त्यानंतर अहम आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो ते कळतही नाही। त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतो आणि त्याहूनही वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो। अहंकारी व्यक्ती आपतेष्टीपासून आपोआप दूर जाते। तो इतरांची पर्वा करीत नाही, तेव्हा लोक दूर पळतात। जेव्हा अहंकार कमी होतो, त्यावेळी त्या व्यक्ती सोबत कुणीतरी हवे असं वाटू लागतं। त्यावेळी त्याच्या सोबत असतो तो फक्त एकटेपणाच। आपला अहंकार दूर करणे ही गोष्ट कठीण आहे, पण अशक्य नाही। त्यासाठी मनोनिग्रह आणि साधना हवी। मी कोणीच नाही ही भावना असावी। अहंकाराचा वारा लागो ना मनाला, असं समजावलं की जगणं उज्ज्वल होतं। ज्ञान जितके अधिक तेवढा अहंकार कमी, आणि ज्ञान जितके कमी तेवढेच अहंकार वाढण्याची शक्यता अधिक। आपण पाहतो की हातोड्याचे आणि छन्नीचे वार सहन करून दगड सुंदर मूर्तीमध्ये रूप बदलतो। त्या ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती साकार झाली तरी हातोडा हातोडाच राहतो। घाव पचवून दगडाला जर रूप येणार असेल तर आपण ही दगड व्हावं आणि अहंकाराला हातोडा करावं। देहातील मनोभाव सोडल्याशिवाय अहंकार पाठ सोडणार नाही। बऱ्याच वेळा काही कारणांमुळे, आपल्यात असलेल्या काही कौशल्यामुळे आपल्या मनात गर्वाची भावना निर्माण होते, आणि ती तशी असणे हा मनुष्य स्वभावच। त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला उत्तम जमते, तशी इतरांना जमत नाही, आणि मी म्हणेन तेच खरे, अशी भावना मनात यायला लागली की आपल्याला जमत नसलेल्या इतर गोष्टींकडे बघावे। पाय आपोआप जमिनीवर येतात। जगाबरोबर जातो तो प्रगती करतो, त्यामुळे बुरसटलेल्या विचारांना थारा देऊन आपली अधोगती करून घेऊ नका। आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा। काळानुरूप येत असलेले नवनवीन ज्ञान आत्मसात करा। त्यासाठी आपल्या ज्ञानाचा अहंकार सोडून आयुष्यभर विद्यार्थी राहा। तर मित्रांनो, आपण बघूया सच्चकाचा अहंकार भगवान बुद्धांनी कसा घालवला ते जयमंगल अष्टगाथेमधून। सच्च विहाय मती सच्चक वाद केतू, वादाभिरोपित मन अति अंधभूत, पत्रत्राप दीप जलितो जितवा मुनिंदो, त तेजसा भवतु ते जय मंगलानी। एकेकाळी भगवान बुद्ध वैशाली येथील महामानवाच्या कुटागार शाळेत राहत होते। त्यावेळी वैशालीमध्ये सच्चक नावाचा निगंठनाथ पुत्र राहत असे। तो विद्वान होता, परंतु भयंकर वादविवाद करण्याची त्याची आवड होती। तसेच तो आपल्या ज्ञानाबद्दल अत्यंत गर्विष्ठ आणि अहंकारी होता। त्याच्या वादविवाद करण्याच्या शैलीमुळे त्याचा सर्वत्र बहुमान होत असे। वैशाली येथील सभामधून तो सर्वांना वादविवादाकरिता आव्हान करीत असे आणि त्यांना हरवीत असे। तो प्रत्येक सभेपुढे उभे राहून सांगायचा की माझ्याबरोबर वादविवाद करण्यास कोणीही श्रमण अथवा ब्राह्मणच काय, परंतु एखाद्या अर्हत सम्यक संबुद्धाला देखील सामर्थ्य असणार नाही। लोक त्याचे भाषण ऐकून आश्चर्यचकित होत असत आणि गप्प बसत।
एके दिवशी सच्चकाला भिक्खू अश्वजित भिक्षा मागत असताना दिसला। तो आपण होऊनच अश्वजिताकडे गेला आणि सर्व कुशल विचारल्यानंतर म्हणाला, हे आयुष्यमान अश्वजित, श्रमण गौतम कशा प्रकारे आपल्या शिष्यांना धम्म शिकवितात हे मला जरा सांगाल काय? भिक्खू अश्वजित म्हणाले, भगवान बुद्ध आम्हाला शिकवितात की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 स्कंद अनित्य आहेत, अनात्म आहेत। विश्वातील सर्वच पदार्थ अनित्य आहेत। सच्चक म्हणाला, मी श्रमण गौतमाचा उपदेश ऐकलेला नाही, तेव्हा तो ऐकायची तसेच त्यांच्याबरोबर वादविवाद करण्याची माझी इच्छा आहे। अश्वजित भिक्खू म्हणाले, ठीक आहे। त्याचवेळी तेथील प्रजातंत्र सभागृहात 500 लिच्छवी काही कामानिमित्त जमले होते। तेथे जाऊन सच्चक म्हणाला, लिच्छवींनो, श्रमण गौतमाबरोबर माझा वादविवाद ठरला आहे, तेव्हा आपण सर्व ऐकण्याकरिता चला। ज्याप्रमाणे एखादा शक्तिमान मनुष्य मेंढराचे केस धरून त्याला गरगर फिरवून फेकून देतो, त्याचप्रमाणे मी श्रमण गौतमला वादविवादात फिरविणार आहे। माझ्या वादविवादाने निचेष्ट खांब सुद्धा कंपित होतो, तेथे श्रमण गौतमांची काय गोष्ट। तेव्हा सर्व लिच्छवी त्या सच्चकाबरोबर निघाले आणि भगवान बुद्ध जेथे कुटागार शाळेत बसले होते तेथे गेले। सर्वांनी भगवान बुद्धांना प्रणाम केला। सर्व कुशल विचारल्यानंतर सच्चक एका बाजूला बसला। मग सच्चक हळूच भगवान बुद्धांना म्हणाला, श्रमण गौतमा, आपली हरकत नसेल तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत। भगवान बुद्ध म्हणाले, माझी काहीच हरकत नाही, तुला हवे ते प्रश्न विचार। सच्चक म्हणाला, श्रमण गौतम, तुम्ही आपल्या शिष्यांना काय शिकविता? भगवान बुद्ध म्हणाले, मी माझ्या श्रावकांना शिकवितो की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे सर्व अनित्य आहेत, अनात्म आहेत। त्यावर सच्चक म्हणाला, हे बिलकुल बरोबर नाही। रूप, वेदना वगैरे सर्व काही माझा आत्मा आहे, ते सर्व माझे आहेत आणि नित्य आहेत। मीच म्हणतो असे नाही, तर येथे बसलेले सर्वच म्हणतात। तथागत भगवान बुद्ध म्हणाले, सच्चक निगंठनाथ पुत्रा, तुझ्यापुरते बोल, तू वादविवाद करण्यास आला आहेस। त्यावर सच्चक म्हणाला, होय, माझे पण तेच मत आहे। भगवान बुद्ध मग सच्चकास म्हणाले, मला सांग, रूप, वेदना इत्यादी जर तुझ्या कायात आहेत, तुझे आत्मरूप आहे, मग ते रूप तू म्हणशील तसे राहिले पाहिजे। तू जर म्हणालास हे रूप तरुणच राहा, म्हातारा होऊ नको, तर ते तसे राहिले पाहिजे। वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान जर तुझे आहेत, तर ते सर्व तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे, राहिले पाहिजे, मग ते का राहत नाहीत? भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून सच्चक गप्पच राहिला, कारण आता त्याच्या लक्षात आले की रूप वगैरे माझ्या ताब्यात नाही, मी इच्छा करीन तसे राहणारे नाही, मग ते माझे कसे असणार? अशा प्रकारे तो भगवान बुद्धांसमोर निरुत्तर झाला। त्याने लज्जेने मान खाली घातली व शेवटी आपली हार कबूल केली आणि भगवान बुद्धांना शरण आला। अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या जीवनावरील ही घटना सदर गाथेत मांडली आहे। या गाथेचा मतितार्थ आपल्या लक्षात आलाच असेल। मग आपण पुष्कळ विद्या, ज्ञान संपादन करा, मोठे विज्ञान ज्ञानी व्हा, अज्ञानी लोकांना आपल्या शिक्षणाचा लाभ द्या, परंतु त्या विद्येचा गर्व, अहंकार, स्वार्थीपणा बाळगू नका। तसेच तो आपल्यात निर्माण होणार नाही याची देखील दक्षता घ्या। अशा तऱ्हेने कुशल कार्य केल्यास आपले जीवन मंगलमय होईल, अशा सदिच्छा या गाथेत व्यक्त केल्या आहेत। नमो बुद्धाय। तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।